नमस्कार सर्वांना, मी आहे अर्पिता आणि माझ्या कुकिंग ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज मी वाटली डाळ दाखवणार आहे. हरभरा डाळची भिजवून त्याचं सुक्कं पिठलं केलं जातं, मोकळं पिठलं गोळीसारखं असतं ते. हेच गणपतीच्या सणासाठी स्पेशल गौरीची भाजी वगैरे करतो. त्या दिवशी गौरी येतात त्या दिवशी भाजी भाकरीसोबत हे पिठलं खूप खास असं बनवलं जातं आणि खूप टेस्टी असं बनतं. आपण बेसन पिठाचं बनवलं त्याच्यापेक्षा सुद्धा ही हरभरा डाळ भिजवून ज्यावेळी आपण हे पिठलं करतो मोकळं, ते खूपच छान टेस्टी असतं. आपण नेहमी बनवत नाही, पण हे छान बेसन पिठापेक्षा हे पिठलं केलेलं हरभरा डाळीपासून खूप छान आणि स्वादिष्ट बनतं. चवीला बनतं. तुम्ही नक्की करून पहा. आणि 2 तास आपण पाण्यात भिजवायचे आहे डाळ. 2 तासानंतर ही चांगली फुटते आणि फुलल्यानंतर ही डाळ ही अशी मी गाळून घेतलेली आहे. पाणी त्यातलं पूर्ण काढून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतरच ही डाळ ही मी मिक्सरला ग्राइंड करून घेते. चांगली बारीक करून घ्यायची आहे. खूप चांगली अशी फाईन पेस्ट करायची नाही, पण बारीक करायची आहे. एकच मिनटं मिक्सर चालू केल्यानंतर लगेचच बंद करायचं आहे आणि त्याच्यामध्ये अशी थोडीशी डाळ जी वरती राहिलेली आहे ती मी परत एकदा मिक्स करून घेते त्याच्यात, कारण आपल्याला पूर्ण अशी पेस्ट करायची नाही आहे. ही डाळ थोडीफार जाडी भरडी अशी ठेवायची आहे. त्याच्यासाठी साधारण 15-20 सेकंद परत एकदा मिक्सर चालू केल्यानंतर परत लगेचच बंद करायचं आहे. आणि पाहू शकता ही चांगलं झालेली आहे डाळ बारीक अशी. हे एकदम पूर्ण पेस्ट करायची नाही आहे. थोडंफार डाळी त्याच्यामध्ये शिल्लक राहिल्या तरी चालतात. अशी जाडी भरडी अशी पेस्ट अशी झाली पाहिजे या डाळीची. आणि सर्व मी डाळ ही अशीच बारीक करून घेणार आहे मिक्सरला. आता ही साईडला मी ठेवून देते 10 मिनटं. आणि तोपर्यंत फोडणीसाठी इथे मला लसूण 1-2 गड्डे घेतलेले आहेत आणि आल्याचा 1 तुकडा घेतलेला आहे आणि 5 ते 6 हिरव्या मिरच्या. थोड्या तिखट असल्या पाहिजेत मिरच्या, जेणेकरून ही मोकळं पिठलं हे टेस्टी होतं, तिखट होतं त्याच्यासाठी. आणि थोडीशी कोथिंबीर पण घातलेली आहे आणि हे चांगलं मी ठेचून घेणार आहे. बारीक पेस्ट अशी करायची आहे. आलं आणि लसूण त्याच्यामुळे खूप छान असं खमंग आणि स्वादिष्ट हे मोकळं पिठलं बनतं. त्याच्यासाठी आलं, लसूण आणि मिरची हे खूप महत्त्वाचं आहे. आणि तुम्हाला मिरची नको असेल तर तुम्ही लाल तिखट मिरची पावडर ही वापरली तरी चालेल, पण मी शक्यतो हिरवी मिरचीच वापरते. आणि आता ही चांगलं बारीक झाल्यानंतर ही मी इथं पॅन ठेवलेला आहे, कढई. साधारण 3 पळी होईल एवढं तेल घालायचं आहे. जास्त तेल झालं तरी चालतं. या सुक्या पिठल्याला थोडंसं जास्त तेल लागतं, त्यामुळे इथं 2 ते 3 पळी होईल एवढं तेल घेतलेलं आहे. आणि तेल तापल्यानंतर ह्याच्यामध्ये फोडणीला मोहरी आणि जिरे घालायचे. मोहरी 1 चमचा आणि जिरे पण साधारण पाव चमचा एवढे होईल घातलेले आहेत. आणि मोहरी आणि जिरे तडतडल्यानंतर त्याच्यामध्ये जो मसाला मी बारीक केला होता, मिरची, आलं, लसूण पेस्ट, ती घालून घेणार आहे. आणि चांगलं ही लो फ्लेमवरतीच 1 मिनिटं होईल एवढं तेलात परतून ही पेस्ट घ्यायची आहे. मिरची, आलं, लसूण थोडंसं फ्राय झालं पाहिजे तेलामध्ये. 1 मिनिटासाठी हे लो फ्लेमवरती असं परतून घ्यायचं आहे. तुम्हाला इतर बाकी काही इन्ग्रेडियंट्स घालायचे असतील तर घालू शकता. इथं मी बेसिक हे मसाले एवढेच घातलेले आहेत. जिरं, मोहरी, बाकी काही घातलं नाही चालेल, पण कढीपत्त्यामुळे पण एक चांगलं फ्लेवर येतं. खूप छान टेस्ट येते मोकळ्या पिठल्याला, त्यामुळे कढीपत्ता हा जरूर वापरायचा आहे. आणि हे चांगलं परतून घ्यायचं आहे तेलात. आणि परतल्यानंतर ह्याच्यामध्ये जे डाळ पेस्ट केली होती, हरभरा डाळ बारीक केली होती, ती आता घालून घेणार आहे.
आणि थोडीशी हळद पावडर घातलेली आहे याच्यामध्ये. तुम्हाला जर जास्त प्रमाणात मोकळं पिठलं पाहिजे असेल तरी पण मी हे प्रमाण डबल घेऊ शकता. आता हे मी 1 वाटी हरभरा डाळ भिजवली होती, त्याचं मी हे सर्व प्रमाण सांगितलेलं आहे. आलं लसूण पेस्ट, आलं लसूण आपण घरी बनवलेलंच घाला, जेणेकरून स्वादिष्ट होतं हे पिठलं. त्याच्यासाठी आपण बारीक करून घालायचं आहे. आपल्याला इझी वाटत असेल तर मिक्सरला आपण पेस्ट करू शकतो. आणि याच्यामध्ये हिंग आणि थोडंसं चवीनुसार मीठ मिक्स घातलेलं आहे आणि हे चांगलं परतून घ्यायचं आहे. आणि हे सगळं आता एकत्र सगळं मसाला आणि ही डाळ पेस्ट केलेली आता एक जीव करून घेणार आहे, एकदम चांगलं मिक्स करून घेणार आहे. आणि 2 ते 3 मिनिटासाठी याला झाकून ठेवायचं आहे. एकदम लो फ्लेमवरती ठेवायचं आहे, मीडियम टू हाय फ्लेम ठेवायचंच नाही आहे. एकदम लो फ्लेमवरती तुम्ही वाफवून घ्यायचं आहे. हे 2 ते 3 मिनिटासाठी मी झाकून ठेवलं आहे. आणि परत एकदा आता हे थोडंसं हलवून घ्यायचं आहे. असं मध्ये मध्ये हलवत राहायचं आहे चांगलं. 2 ते 3 मिनिटासाठी असं झाकून ठेवायचं आहे, आणि जेणेकरून हे सुकं होतं, जसं वाफल तसं, आणि हे मोकळं होत जातं पिठलं. आता थोडंसं सुकलेलं आहे. परत एकदा आपण 2 ते 3 मिनिटासाठी झाकून ठेवायचं आहे. आणि तोपर्यंत मी ही एकदम बारीक अशी कोथिंबीर चॉप करून घेते. कोथिंबीरशिवाय एक चांगलं टेस्ट येत नाही. कोथिंबीर, ओलं खोबरंसुद्धा तुम्ही घातलं तरी चालेल. आता थोडंसं पॅन हा कधी पण तुम्ही पातळ घेऊ नका, जाडीला जाड असलेला पॅन घ्या, जेणेकरून त्याला जास्त चिटकणार नाही हे पिठलं. त्याच्यासाठी असं जाड पॅनच वापरायचं आहे. आणि आता ही कोथिंबीर घातलेली आहे आणि पाहू शकता एकदम छान असं सुकं असं पिठलं झालेलं आहे. आणि परत एकदा आपण 2 मिनिटासाठी वाफत ठेवणार आहे. 2 मिनटं शिजू द्यायचं आहे. आणि पूर्ण हे असं मोकळं पिठलं होतं, त्याचे गोळे गोळे असे थोडे थोडे मध्ये राहतात, डाळीसुद्धा राहतात एखादी, पण खायला खूप छान लागतं हे पिठलं, मोकळं पिठलं, आणि टेस्टी होतं. तुम्ही नक्की जरूर करून पहा. बेसन पिठाचं आपण पिठलं नेहमी खात असतो, पण हे गोळीचं पिठलं, सुकं पिठलं हे खूपच छान लागतं. हा माझा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा. आणि माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.